तर चला सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी सूर्या फायटरशी फरमान आणि कोणाला दुसरा सनी. सनी फरमान आणि सनी एलिमिनेटेड 2 चा हा सामना. चला वेळ घ्यायचा नाहीये. पंच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. अनिकेत बॉलिंग मार्कवरती. बॅट्स पे पंच होते. या सामन्यासाठी पंच आपल्याला लाभले ते जयंत सर आणि आशिष मोकाशी सर. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू सूर्य चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. या दरम्यान पूरक केला पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू गेला सीमारेषे बाहेर षटकारासाठी. षटकार इथे गेलेला आहे. बॉल इथे घ्यायचा आहे. बॉल दे बॉल दे 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 बॉल दे. जुना झाला असेल. अनिकेत बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू सूर्य कसा टाकला होता. दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथे षटकार लागलेला आहे. चला स्पीडअप करायचं. बॉल घे बॉल. चेतन बॉल घे रे. काय झालं काय खराब झालं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बघूया सामन्याकडे. सेंट्रल प्रीमियर लीगचा हा क्वालिफिकेटरचा सामना. या दरम्यान सूर्य चेंडू वॉटर डिलिव्हरी सड्डिक यॉर्कर. नक्कीच ही लाईन लेंथ अतिशय उत्कृष्ट अशी लाईन लेंथ आहे. परफेक्ट लाईन लेंथ आहे. डॉट डिलिव्हरी. या दरम्यान सूर्य चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप थ्रो इथे केला गेलाय. नंतर डॉट डिलिव्हरी बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी. प्रेशर बनतोय तो फलंदाजांवरती. 4 चेंडू 6 धावा फलकात लागलेले. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अनिकेत. या दरम्यान सूर्य फटका ऑफसाईडच्या रिचामध्ये क्षेत्ररक्षण देण्यात येणार. एकदा उघड मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि मात्र बॉल काही काले करू शकला नाहीये. 2 धाव तिसऱ्याचा प्रयत्न घेत आहेत आणि मात्र 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. 3 धावांनी धावसंख्या पुढे सहसा ते जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. पाच चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू षटकातला. शेवटचा चेंडू फरमान स्ट्रायकिंग एंडवरती. राईट आर्म राऊंड द विकेट फरमान. या दरम्यान इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय
सीमारेखे पार चौकारासाठी. षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा लागल्या त्या 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. त्याला वेळ द्यायचा नाहीये. दुसरीकडे घेऊन येते गोलंदाज दीपक पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. ज्यांनी या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांना कूलरचं पारितोषिक दिलेलं आहे. पाणी घेऊन जायचे. ती 20 या धावसंख्येने 20 रन्स ऑन बोर्ड. या दरम्यान आपण चेंडू होता पूल केला. पॉवरफुल दमदार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार फरमान यांच्या बॅटिंगमधून. आणि जर का फरमान यांनी या चेंडूवरती षटकार लगावला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते क्रिक यार्डचे श्री आनंद श्रेष्ठ साहेब यांच्या माध्यमातून. गोलंदाज दीपक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान इथे मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला पाठवलं स्वीप कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा इकडे मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि रनआउट झाला असता तर नक्कीच फरमान इथे बाद झाला असता. तो जर का चांगला असता 2 धावा नक्की शोषित पूर्ण होत आहेत. 2 धावाने मात्र धावसंख्या पुढे सहसा जाऊन पोहोचते. ती 28 या धावसंख्या होती. 28 रन्स ऑन बोर्ड. नवीन गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज दीपक पाटील. समर्थ फरमान. इथे मात्र थोडीशी चूक त्यामुळे डेड पोझिशन होते. अजून 2 चेंडू शेष आहे. दुसरं षटक पटोती पथावरती आहे. या गमाईत मात्र सुंदर डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी. या दरम्यान गुड्डात एक हवेचा चेंडू. कॅचची संधी आणि मात्र कॅच ड्रॉप केलेली आहे. रनिंग कॅच. चांगला एफर्ट. परंतु फरमान सगळं खेळाडूची तुम्ही कॅच सोडणं तुम्हाला मागात पडू शकतं. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा लागल्यात त्या 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. सूर्या अभय फायटर्स या संघाची धावसंख्या 29 धावा.
29 धावा धावफलकावरती लागल्या. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता तो जय वीरेश्वर स्पोर्ट्स या संघाने. आता मात्र गोलंदाजी मागवत होते गोलंदाज गणेश. गणेश येतात गोलंदाजी मार्कवरती. फरमान स्ट्रायकिंग एंड वरती. चला स्पीड अप करायचं. पहिला चेंडू पुल केलाय आणि चेंडूला मारून दिलाय सीमारेषे बाद षटकारासाठी. सुंदर स्विप शॉट आपल्याला पाहायला मिळतो. लॉफ्टेड शॉट फ्रंट फूट पुढे टाकला आणि चेंडूला लपेटलाय आणि हा चेंडू गेला सीमारेषे बाद षटकारासाठी. षटकाराने स्वागत केले गणेशाचा. फरमान यांनी धावसंख्या 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती. 30 षटक प्रगतीपथावरती आहे. अजून आपण जर का विचार केला तर 4 चेंडू शेष आहेत. येणारे 4 चेंडू. तिसरा चेंडू घेऊन गणेश सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर येतो फरमान. या दरम्यान इथे मात्र फ्लिक केला चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट डिशमध्ये. एकदा इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न थ्रो चांगला होता. थोडासा लांब होता पण मात्र एका धावेत संतुष्ट मानावं लागतंय. स्कोर पुढे जातो 38 धावांवरती. 15 बॉल 38. 15 बॉल 38. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू झालेले आहेत पण 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान सूर्य चेंडू अपील केला ते पंचांकडे मध्ये. पंच अपील फेटत आहेत. 1 धाव इकडे मिळते. 1 धावेने धावफलक पुढे सरसावतोय जाऊन पोहोचते ते 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शेष. बघे येणार 2 चेंडू मध्ये सनी काय प्रकारची फटकेबाजी करतायत का धनेश कमबॅक इथे करताय. या दरम्यान सूर्य चेंडू इथे मात्र रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट आणि फरमान इथे मात्र बाद झालाय. व्हॉट अ हिट बाय धनंजय. एक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक कालच्या दिवसापासून प्रभावी अशी फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फरमानच्या रूपामध्ये एक मोठा धक्का लागतो तो सूर्य अभय फायटर्स या संघाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो कल्पेश. संघाचा कॅप्टन आणि आयकॉन प्लेअर कल्पेश मैदानामध्ये आलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. धावफलकावरती धावा लागलेत त्या 39 धावा. सेंट्रल प्रीमियर लीगचा भव्य दिवस आयोजक आपल्याला पाहायला मिळतोय. ते आयोजक सन्माननीय श्री किरण भोईर साहेब आणि सन्माननीय श्री गणेश खाणेकर साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं आयोजन, अतिशय उत्कृष्ट अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. या सेंट्रल मैदानामध्ये एलिमिनेटरचा हा सामना. गणेश बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान शॉर्ट ऑफ पुल केला. संपर्क बाप्पा नाही. या बॅटचा कडा घेऊन चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्येच राहिला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव इकडे मिळते. षटक होते समाप्त.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 40 धावा, 40 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र शेवटचं षटक आहे, बघूया कोण घेऊन येते. कृपया स्पीड अप करायचे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतात ते गोलंदाज धनंजय, ज्याने अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती फलंदाज कल्पेश, ज्याने सुंदर अशी खेळी कालच्या दिवसामध्ये खेळले. आज मात्र तेच त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. धनंजय एक आगळावेगळा रनअप घेऊन सज्ज, राईट आर्मवरती विकेट. लो फुलटा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच थोडासा प्रॉब्लेम असा, परंतु पंच दंडित करतायत. वाईट बॉलचा इथे इशारा येतोय. अतिरिक्त धाव, वाईट बॉल प्लस 1 धाव, वाईट प्लस 1 असे 2 धावा इकडे मिळतात. धावसंख्या पुढे सरसावते, 42 धावांवरती जाऊन पोहोचते. या दरम्यान इथे मात्र अपेक्षा पंचाकडे बनतो. पंच लेग मिस होता. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपामध्ये कल्पेश होतो. इथे मात्र बाद. ऐसे नहीं तो वैसे, विकेट मिळती है ऐसे. आणि नक्कीच रनआउटच्या रूपामध्ये कल्पेश सारख्या एक अष्टपैलू खेळाडूची इथे मात्र विकेट पडल्याने नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो संतोष. सूर्य अभय फायटर्स हा संघ, या संघाच्या संघ मालक ते सूर्यकांत पाटील आणि अभय अमृतकर. तर समोर ते जय वीरेश्वर संघ, या संघाचे संघ मालक आहेत ते श्री सचिन साजेकर. सचिन साजेकर रनआउटच्या रूपामध्ये इथे मात्र विकेटचं पतन होतं. स्कोर झाला तो 42 धावांवरती स्थिर आहे. अजून येणारे 5 चेंडू आहेत. बघूया येणारे 5 चेंडूमध्ये किती धावा होत आहेत. चला लवकर स्पीड अप करायचंय. जय वीरेश्वर स्पोर्ट्स स्पीड अप करा. या दरम्यान सूर्य चेंडू खोलवा चेंडू होता आणि एकच धाव इथे मागे घेत आहेत. एक धावेने एक नवीन बॅट्समन संतोष. स्कोर होतोय जरा 43 धावांवरती जाऊन पोहोचतोय. या दरम्यान इथे मात्र फटका मारण्याच्या बॅटची कडा लागून चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव इकडे मिळतात. स्कोर पुढे सरतोय, जाऊन पोहोचतोय तो 44 धावा. सुंदर असे षटक हाताळत ते धनंजय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा ते आतापर्यंत दिलेले आहेत. धनंजय कोणाची माग होती, राईट मोदी विकेट. या दरम्यान आकुटाचा चेंडू, सूर्य कसा चेंडू टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 44 धावांमध्ये स्थिर आहे. अजूनही 2 चेंडू शेष या षटकातले.
शेवटच्या षटकातले 4 चेंडू अत्यंत आपल्याला फक्त 4 धावा दिल्या. सुंदर असं षटक हाताळतात ते धनंजय. या माहितीमध्ये ड्राईव्ह केला. सुपर कव्हर रिजन क्षेत्ररक्षक तैनात. एकदा विकेट मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न मात्र कोणताही रस नाही दिसत नाहीये. नाकारतो तो फलंदाज. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. संतोष स्ट्रायकिंग एंड वरती. धावसंख्या झाली धावफलकावरती 45. 45 रन्स. काय मोठा फटका आपल्याला इथे पाहायला मिळतोय का? पंचेचाळीस धावा धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा चेंडू. पुढे सरसावला सहभागी खेळला. चेंडूला पाठवून डाऊन द ग्राउंड. एक धाव इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न मात्र या रूपात रनआउटच्या रूपामध्ये बाद होतो तो संतोष. षटक होते समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकच धाव. धावसंख्या झाली धावफलकावरती 45 धावा. जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान असेल. 46 रन्स टू विन. रन्स झालेले आहेत. 47 धावांचं आव्हान असेल. 46 धावा धावफलकावरती लागले. 47 धावांचं टार्गेट आहे ते जय वीरेश्वर स्पोर्ट्स संघापुढे. सत्तेचाळीस धावांचं आव्हान येते जय वीरेश्वर स्पोर्ट्स संघाला. तर इथे आपण बोई ब्रदर्स संघाचे संघमालक संदीप भोईर यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान. संदेश भोईर यांचा आपण यथोचित मान सन्मान आपण इथे करणार आहोत. मनपूर्वक आभार साहेब. पुढच्या वाटचालीबरोबर शुभेच्छा. असंच आपलं प्रोत्साहन CPL म्हणजे सेंट्रल प्रीमियर लीग 2025 मध्ये सुद्धा राहू. सलामीची जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते जय वीरेश्वर स्पोर्ट्स संघाची. चला वेळ बघायचा नाहीये. आपल्याला अजून क्वालिफाय 2 आणि फायनलचे सामने खेळायचे.
47. 46 झाला. लास्टच्या ओव्हरला 6 आला ना. प्रदीप आणि सुशील स्ट्राईकवर आहे. पहिलं नाव सुशील. सलामीची जोडी सुशील आणि प्रदीप मैदानामध्ये आपल्याला पाहायला दिसते. गोलंदाजी मागवतो गोलंदाज कल्पेश. सोडून एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेंट्रल प्रीमियर लीग 2024 भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ते आयोजक श्री किरण भोईर साहेब आणि सन्मान श्री गणेश काणेकर साहेबांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आपण पाहत आहोत. एलिमिनेटरचा सामना 47 धावांचा पाठलाग करताना जय विश्व संघ पहिला चेंडू घेऊन कल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. चित्रशेट्टी तिकडे तैनात आहे एक्स्ट्रा ओव्हर रिजन मध्ये. डॉट डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरीचे मात्र सुरुवात होत आहे षटकांची. सुशील आणि प्रदीपची ही जोडी. प्रदीप हा या संघाचा आयकॉन खेळाडू. 8 संघ 8 मधले 4 संघ आतापर्यंत आपल्याला या प्ले ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान 16 चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल केलाय. चांगला एफर्ट आहे परंतु चेंडू गेलाय. बघूया किती धावा इथे येत आहेत. थांबा थांबा पंच सांगतील. हॅलो. कृपया कोणी वाद घालू नये. तिकडे आयोजकांची जो निर्णय असेल तो अंतिम असेल. बघा पंच काय इशारा करतायत. कृपया कोणीही वाद घालू नये आयोजकांची. बाउंड्री चौकार इथे घोषित केलेला आहे पंचांनी.
चौकाराने मात्र धावसंख्या पोहोचते ते 4 या धावसंख्येवरती. चला सामन्याला सुरुवात करायची. क्षेत्ररक्षकाने आपल्या जागेवर जायचे. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 47 धावांचा पाठलाग करतोय. आता मात्र येणाऱ्या 22 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 रुपये व सुंदर असा चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये व सुंदर असा भव्य दिव्य चषक. व या मॅच कडे एलिमिनेटरचा हा सामना. कल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग मागे सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्क करतो तो गोलंदाज कल्पेश. शाही एंड मध्ये सुशील. या दरम्यान सूर्य चेंडू तेज सरा चेंडू एक चौटी धाव घेण्यात यशस्वी ठरतायत. बीट खेळते फलकीपरला बाईच्या स्वरूपात एक धाव इकडे मिळते. स्कोर पुढे सरतोय. जाऊन पोहोचतो तो 5 या धावसंख्येवरती. काकाच्या टीमला सपोर्ट करते, पप्पांना नाही सपोर्ट करत. पुन्हा एकदा कल्पेश सज्ज बॉलिंग मार्कवरती. या दरम्यान इथे मात्र डाऊन द लेग साइड होतात. एक धाव नक्कीच इकडे मिळत आहेत. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचते ते 6 या धावसंख्येतील. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि अजून या षटकातील 2 चेंडू शेष. बघूया येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत. गोलंदाज कल्पेश 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन. या दरम्यान इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातो तो पाठी घोषित क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच थोडंसं ते अडथळा निर्माण झाला असता. एक धाव इकडे मिळते. एक धावाने स्कोर पुढे सरसावतो. जाऊन पोहोचतो तो 7 या धावसंख्येतील. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सात धावा धावफलकावर लागलेला आहे. शेवटचा चेंडू षटकातला का मोठा फटका येताना पाहायला मिळतोय का. पॉवर प्लेचं हे षटक आहे. या दरम्यान फटका सुरेख सजवलाय. डीप गेलाय स्क्रीज मध्ये आणि मोठा फटका येतोय डीप मिडविकेट दिशेमध्ये. तो सुंदर असा षटकार. षटकाराने धावसंख्येचा पोहोचते 13 धावांमध्ये. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावा. धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 34 धावा.
आता मात्र गोलंदाजी मागोजवळ गोलंदाज सागर, समोर आता फलंदाज सुशील यांच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. समीकरण आहे 18 चेंडू 34 धावा. पहिला चेंडू इथे मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जाऊन समोर विसरतो तो यशस्वीच्या हातामध्ये. डॉट चेंडू. या दरम्यान इथे मात्र अपेक्षा पंचायत पंच अपील फेटत आहे. डाऊन द लेग साईड लेगबायच्या स्वरूपात इथे एक धाव इथे मिळते. तर धावेने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ते 14 हे धावसंख्या होती. 14 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान इथे मात्र करून राहिला ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकदा वेगळे मिळते. खराब क्षेत्ररक्षणामध्ये चांगला बॅकअप. नक्कीच क्रिकेटमध्ये चांगला बॅकअप असणं तुम्हाला फार महत्वाचं आहे, कारण की जर का चांगला बॅकअप नसेल तुमचं लवकर पॅकअप सुद्धा होऊ शकतं. आणि याच्याने एक धाव इकडे वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15व्या धावसंख्या होती. 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अजून एक पेपर कुठे आहे? या दरम्यान सूचित करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न यशस्वी होतो. चेंडू जातो सीमारेषे पार चौकारासाठी. प्रदीप एक आयकॉनिक पारी, आयकॉन प्लेअर कडून त्यांना खेळावी लागत आहे. रुपाने तो खेळताना धावसंख्या पोहोचते ती किती आले? 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. अजून 2 चेंडू शेष या षटकातले. अजून 27 धावांची आवश्यकता असेल ते येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. या दरम्यान इथे मात्र खाली बसून शॉट पुल केला. प्रपेटला चेंडूला एक धाव मिळते आणि तो मात्र थोडासा खराब पडतो. धाव मात्र एकच. एकी धाव्याने धावसंख्या पुढे सहसा जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. आता मात्र अजूनही 27 धावांची आवश्यकतासाठी येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू 27 धावा. 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. या दरम्यान फुलटॉस चेंडू सुपर कव्हर केला होतो. सुंदर असा 1 बाउंड सीमारेषे पार चौकार. षटक होते समाप्त. सुशील यांच्या बॅटीतून आला हा सुंदर असा चौकार. धावफलक जाऊन पोहोचते ते 24. 2 षटकाच्या धावपर्यंत 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 23 धावांची. 12 चेंडू 23 धावा. बारा चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. विनंती आहे ठाणे स्पार्टन संघाच्या कॅप्टनला, आपण टॉसच्या बॉसच्या इकडे जवळ यायचंय. ठाणे स्पार्टनचे कॅप्टन चोवीस धावा धावफलकावरती लागलेले आहेत. बॉलिंग मागून त्याचा गोलंदाज संकेत, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. आता मात्र 12 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू हवेत मारलाय
आणि चेंडूला पाठवला आहे सीमारेषे पार षटकारासाठी. षटकाराने स्वागत केले. डीप गेला आपल्या ग्रीस मध्ये आणि सुंदर असा फटकार सजवला आहे. षटकाराने सुरुवात केली. समीकरण आता मात्र बदलत आहे. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 17 धावा. सुशील आणि प्रदीपचा स्टँड विचार केला. पण खूप डीप गेलाय ग्रीस मध्ये आपल्या पॉपिंग ग्रीसच्या आतमध्ये जागापर्यंत स्वतःसाठी. यादवला पुन्हा एकदा गुटनाटणे तमाशाटणे. 2 चेंडू 2 षटकार. आता समीकरण आले 10 चेंडू आणि 11 धावा. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. जर का या चेंडूमध्ये षटकार आला तर प्रदीप याला क्रिक यार्डचे श्री आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक लागू होणार आहे. ठाणे स्पार्टन्सचे कॅप्टन. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. आणि या दरम्यान सूरज चेंडू टप्पा पडला होती. थोडीशी उसळी घेतोय आणि फलंदाज मात्र इथे बाद झालेला आहे. कॉट बियांच्या रूपामध्ये फलंदाज इथे बाद झालाय. आता मात्र 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये तिथे मुकेश. चला स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग करायची नाहीये. 9 चेंडू 11 धावा. संकेत बॉलिंग मार्क वरती. मुकेश आले स्ट्रायकिंग एंड वरती. ठाण्यातील एक नावाजलेले खेळाडू ठाणे टायगर्स या व्यावसायिक संघाकडून आपण त्याला खेळताना पाहतो. समोर येतो संकेत. 9 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू तर मात्र पोल केला. हुक शॉट आहे आणि चेंडू गेलाय 1 बाउंड सीमारेचे पार चौकार. आता मात्र 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 7 धावा. मॅच ऑन आहे. एलिमिनेटरचा सामना. कोणता संघ पोहोचेल क्वालिफाय 2 मध्ये आणि कोणता संघ स्पर्धेतून एलिमिनेट होईल. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. माफ करा 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान शफल खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवला तो लॉंग लेग एरियामध्ये एकदा उघडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न. 2 धावा नक्कीच इथे घोषित करण्यात आलेल्या आहेत. आता मात्र समीकरण असेल ते 7 चेंडू आणि 5 धावा. 7 चेंडू 5 धावा. काय या चेंडूमध्ये षटकार मारून संपवतात का ठाणे स्पार्टन्स कॅप्टन. या दरम्यान सूरज चेंडू स्विंग अँड मिस. डॉट डिलिव्हरी. षटक होते समाप्त. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. काही करू शकतं. 6 चेंडू मध्ये 5 धावा करायचे त्या संघाला. जय वीरेश्वर स्पोर्ट्स सचिन साळचेकर यांचा संघ. स्कोर झाला धाव फलकावरती. किती झाला? 42. 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 5 धावा. कोणता संघ ठरतो विजयी. वेळ जाऊ नका कृपया.
आता मात्र ती जबाबदारी गेला स्वतः संघाचे संघ मालक सूर्यकांत पाटील येतात गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. सहा चेंडू 5 धावा. चला वेळ घ्यावाचा नाही, स्पीडअप करायचे. मॅच ऑन. आपल्याला अजून मेगा फायनलचा सामना खेळायचा आहे. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कृपया प्लीज स्पीडअप. आणि हा मोठा फटका आलाय आणि ते मात्र फलंदाज बाद झालाय. काय मॅच मध्ये ट्विस्ट आलाय का? 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येत आहेत. 5 चेंडू 5 धावा. सुशील मात्र इथे बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक पाटील. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर येणार कूलरचे पारितोषिक ते लावले होते दीपक पाटील आणि राजन पाटील यांच्या माध्यमातून. आता मात्र दीपक पाटील आले ते फलंदाजीसाठी. समीकरण आहे 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. या दरम्यान मोठा फटका आहे. तगडा आहे. चेंडू गेलाय सीमारेषे पार आणि हा फटका त्यांना देऊन पोहोचवतो क्वालिफायर 2 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे ते जय वीरेश्वर स्पोर्ट्स संघाचं. आपण एलिमिनेट क्वालिफायर 2 मध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे आणि विनंती आहे त्वरित टॉस साठी यायचं. जय वीरेश्वर स्पोर्ट्स कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस.